नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज मी वरणातल्या शेवग्याच्या शेंगा बनवणार आहे। मस्त आंबट गोड चमचमीत असं हे वरण होणार आहे शेवग्याच्या शेंगाचं। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। इथे मी ह्या शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत, इथे तुम्ही पाहू शकता। आणि हे तुरीच्या डाळीचं वरण शिजवून घेतलं आहे। यामध्ये काहीही न टाकता फक्त पाणी टाकून कुकरला एक शिट्टी लावून घेतली आहे। आता आपण ह्या शेंगा ज्या आहेत त्या आधी कापून घेणार आहोत, म्हणजे याचं जे वरचं हे साल आहे ते आपल्याला काढायचं आहे। अगदी खूप जास्तही नाही काढायचं आणि खूप कमी सुद्धा नाही काढायचं। तर अशा पद्धतीने हे 2-2 इंचाच्या तुकडे मी करून घेते या शेंगाचे आणि वरचं जे साल आहे ते काढून घेते। हे वरण अप्रतिम लागते, म्हणजे चपाती भाकरी किंवा भाताबरोबर खूप छान लागते बघा। आणि करायला सोपं आहे, फार जास्त साहित्य लागत नाही। वरण शिजवून घ्यायचं आणि थोड्याशा शेंगा सुद्धा आपण शिजवून घेणार आहोत, म्हणजे पटकन भाजी तयार होईल। वरण आणि शेंगा जर एकत्र शिजवल्या तर शेंगा खूप गाळ होतील, म्हणजे कळणारच नाही या शेंगा होत्या की काय होतं ते। त्यामुळे हे वेगवेगळं शिजवून घ्यायचं। इथे तुम्ही पाहू शकता, मी फार याचं साल काढत नाहीये, जेवढं काढता येईल तेवढंच फक्त काढत आहे। तर ह्या अशा मी शेंगा कापून घेते। आता ह्या शेंगा मी संपूर्ण अशा तुकड्यामध्ये कट करून घेतल्या आहे। आता आपण ह्या थोड्याशा पाण्यामध्ये शिजवून घेणार आहोत। आता या कढईत साधारण 1 ग्लास पाणी टाकलं, त्यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकून घेणार आहोत आणि ह्या शेवग्याच्या शेंगा टाकणार आहोत। एक 2-3 मिनिटच आपण ह्या शेंगा शिजवून घेत आहोत, फार शिजवायच्या नाहीयेत। नंतर वरणात सुद्धा ह्या शिजवायच्या आहेत। थोडीशी हळद सुद्धा टाकते, बाकी काही टाकायची गरज नाही। आता झाकण ठेवते आणि एक 2-3 मिनिटं ह्या शेंगा नरम होईपर्यंत शिजवून घेते। आता एक 3 ते 4 मिनिटं झाली आहेत आणि आता ह्या शेंगा ज्या आहेत ते छान अशा नरम झाल्या बघा। फार शिजवायच्या नाहीयेत, 50% आपल्याला ह्या शेंगा शिजवून घ्यायच्या। आता ह्या शेंगा ज्या आहेत त्या पाण्यासकट मी याच भांड्यामध्ये काढून घेते, म्हणजे याच कढईमध्ये आपल्याला वरण करायचं आहे। आता आपण ही कढई जी आहे ती धुवून घेतली आणि गरम करून घेणार आहोत। शेंगा शिजून तयार आहेत, वरण सुद्धा शिजून तयार आहे। आता आपण बाकीची तयारी करणार आहोत। तयारी म्हणजे फोडणी देऊन घेऊ आता या वरणाला। झटपट होते, वरण जर शिजवेल असेल तर या भाजीला अगदी 5-6 मिनिटं लागतील, फार वेळ लागत नाही। आता कढई गरम झाल्यावर आपण तेल टाकून घेणार आहोत यामध्ये। तेल हलकंसं गरम होऊ द्यायचं। तेल गरम झालंय, यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊ। मोहरी छान तडतडली की जिरं टाकायचं। आता बारीक चिरलेला लसूण, भरपूर असा लसूण टाकायचा आहे।
लसूण सोनेरी रंगावर येवस्तोवर आपल्याला तळून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं तेलामध्ये. फोडणी छान बसली पाहिजे बघा. आता लसूण थोडासा परतलाय, कोथिंबीर टाकते. आता टाकते हळद पावडर, लाल मिरची. मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता. मी इथे साधारण 2 चम्मच एवढी मिरची पावडर टाकली आहे. आणि आता ह्या शिजलेल्या शेंगा टाकायच्या. आता या शेंगा आपण या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायच्या. शेंगा इथे तुम्ही बघितलं असेल की मी जे पाणी होतं शेंगामध्ये ते सुद्धा यात टाकलेलं आहे. ते फेकून न देता या भाजीमध्येच टाकायचं आहे. आता 1 मिनिटभर अशा ह्या शेंगा मस्त या मिश्रणात परतल्या की मग शिजलेली ही तुरीची डाळ टाकायची यामध्ये. आता तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट करायचे आहे त्यानुसार तुरीची डाळ टाकायची आणि यात मिक्स करायची आहे. आता लागेल तसं पाणी टाकते मी यामध्ये. मी इथे जसं आपण वरण बनवतो बघा, जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही, तसं वरण बनवत आहे. म्हणजे मीडियम समजा, जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही अशा पद्धतीचं. म्हणजे आपल्याला भाताबरोबरही खाता येईल, चपातीबरोबरही खाता येईल असं. आता हे छान एकजीव करून घ्यायचं. यामध्ये चवीनुसार मीठ टाकते. वरण शिजवता वेळेस मीठ नव्हतं टाकलं मी, फक्त जेव्हा शेवग्याच्या शेंगा शिजवत होते तेव्हा थोडंसं मीठ टाकलं होतं, ते लक्षात ठेवायचं. तर पुन्हा वरून भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि घरगुती मसाला टाकते 1 चम्मच. तुमच्याकडे जो तुम्ही घरी मसाला वापरत असाल तो मसाला टाकला तरी देखील चालतं. आता याला एक उकळी काढून घ्यायची. छान अशी खळखळून उकळी काढून घ्यायची आहे. वरणही शिजलेलं आहे आणि शेंगासुद्धा आपण शिजवून घेतलेल्या आहेत, त्यामुळे फार वेळ लागत नाही याला उकळी यायला. आणि यामध्ये टाकायचं आहे म्हणजे या भाजीला अप्रतिम अशी चव येण्यासाठी चिंचेचा कोळ टाकते मी. साधारण 1 चम्मच एवढा हा चिंचेचा कोळ टाकते. त्याचबरोबर थोडासा गूळ देखील टाकायचा आहे आपल्याला, म्हणजे अशी आंबट गोड चव येण्यासाठी. अगदी आता थोडासा गूळ सुद्धा टाकते वरून, म्हणजे चिंचेचा कोळ आणि गूळ छान यामध्ये मिक्स करून घ्यायचा. आता हे आपण उकळी आलेले आहे, अजून आपण 2-3 मिनिटं तरी हे शिजवून घेऊ. आता हे 3 मिनिटं मी शिजवून घेतले आहे. 3 ते 4 मिनिटं झाले आहेत बघा. झाकण आपण यावरचं काढून घेऊ आणि मस्त आपलं हे आंबट गोड वरण असं हे तयार झालं आहे. आता गरमागरम भातासोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकतो असं हे चमचमीत आणि फार मसाले न टाकता आपण साध्या पद्धतीने शेवग्याचं वरण बनवलेलं आहे. तुमच्याकडे जर सांबार मसाला असेल तर थोडासा सांबार मसाला सर्वात शेवटी टाकून बघा, खूप छान चव येईल. माझ्याकडे नाही आहे, आता मी टाकला नाही आहे, त्यामुळे तुमच्याकडे असेल तर जरूर टाका, छान लागेल. म्हणजे आता पुन्हा एकदा बारीक चिरलेला कोथिंबीर गॅस बंद करते आणि छान असं हे शेवग्याचं वरण सर्व करते. तर कसं झालं हे साध्या सोप्या पद्धतीने चविष्ट पौष्टिक असं हे शेवग्याचं वरण नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि ज्यांनी आपल्या चॅनलला आधीच सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे मनापासून धन्यवाद. भेटू पुन्हा
अशा छानशा झटपट रेसिपीसह